इथंच बसा तुम्ही. नको खुर्ची. खेड्यातल्या लोकांनी शेती करून या रस्त्यामध्ये ते जे भ्रष्टाचार 50,000 कोटी तरी काढायचं त्यांचा विचार काय 30-32 कोटी रस्ता होतोय 35,000 कोटी. यात 50,000 कोटीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा 2 वेळा कोरा होतोय. 2 वेळा कोरा होतोय. एवढं त्यासाठी यांना कमिटीने मानलेत सातबारा कोरा करायला. म्हणजे 2 वेळा सातबारा कोरा करता येईल एवढे पैसे हे एका रस्त्यातनं काढायच्या नादात आहेत. की काय भक्तासाठी विकासासाठी रस्ता व्हायला नाही. निवडणुकीच्या आधी ऍडव्हान्स घेतल्यात सगळ्या ठेकेदाराकडनं. लाडक्या बहिणीला करताना कमिटी होती का नेमली का त्यांनी डायरेक्ट दिलंच की इलेक्शनच्या आधी. आणि बळी आमचा शेतकऱ्यांचा द्यायला लागल्या. बळी आमचा शेतकऱ्यांचा द्यायला लागला दुसरं काही नाही. आणि काही शेतकऱ्यांना सांगायला पैसे एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहेत. खोटा आहे. गट नंबर काढा तिथं तुम्हाला तशी तालुका कार्यालयात रेडी रकम कळतोय. रेडी रकमेवरनं किती मिळणार प्रत्येकाला कळते. 2 लाख रुपये रेडी करण्यात आला होता तसा त्याने आदेशही काढला होता. मात्र देवेंद्र फडणवीस परत आले. त्यांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला. कुठेतरी अंतर्गत सरकारची कलह किंवा गटबाजी किंवा रस्सीखेच दिसत नाही या माध्यमातून. एक तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना घाबरून हा आदेश दिलेला असला पाहिजे आणि तो कागदावर होता का नाही संशोधनाचा विषय आहे. आणि निवडणूक संपताक्षणी सरकारनं आपलं खरं रूप दाखवलेलं आहे. अथवा देवेंद्र फडणवीसना हे दाखवायचं आहे की राज्याचा बॉस हे एकनाथ शिंदे नसून मी आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेनी ज्या रस्त्याला स्थगिती दिली होती तो रस्ता झालाच पाहिजे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून. कारण मला माहिती मिळाली पोलीस म्हणतायत कलेक्टर दडपण आणतायत आणि कलेक्टर म्हणतायत की मला मंत्रालयातनं सातत्यानं फोन यायला लागलेला आहे मला हे काम केलंच पाहिजे. म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून एखाद्या फाळकूड दानादानं ज्या पद्धतीनं गुंडागर्दी करावं त्या पद्धतीनं गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून जर का शेतकऱ्यांच्या जमीन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा सरकारनं ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत आणि बाबळीला धारदार काटे आहेत हे विसरू नका. बोचल्याशिवाय सोडणार नाही. दाखवण्याचा प्रयत्न करतात 100% आणि आम्ही सोडणार नाही. त्यामुळं तुम्ही काही करा हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जी 12 जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीची आज सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची. त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत. सरकार म्हणतंय की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे. 12च्या 12 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन कसं करायचं काय करायचं आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत. पण 1 जुलै हा कृषी दिन आहे. या कृषी दिनादिवशी सरकारला लाज वाटली पाहिजे. त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो. आपल्या जमीन वाचवण्यासाठी काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो. याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे.